एक निलेश घायवळ फरार फरार काय झाला तर इथे अख्ख्या भाजपच्या मंत्र्यांची यादीच लागली की निलेश घायवळला मोठा करणारा नेमकं कोण, निलेश घायवळ नेमकं कोणाचा. आणि या चढावडीच्या रेसमध्ये अनेक आमदार आणि अनेक मंत्रिपद जातील अशी चर्चा व्हायला जागा उरते. चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, संतोष बांगर, योगेश कदम, राम शिंदे, रोहित पवार हे 6 सध्या टाईमलाईनवरती असणारे हिट चेहरे. याच चेहऱ्यांपैकी एका चेहऱ्याच्या वरदहस्तानं निलेश घायवळनं लंडन गाठलं. सचिन घायवळला गन इश्यू केली. योगेश कदम कितीही पलटी मारून हा सगळा विषय पुणे पोलिसांवरती लावत असले तरीही पुणे पोलिसांनी तटस्थ भूमिका घेतली आणि त्यांना सल्यूट दिलाच पाहिजे. आम्ही आधीच सांगत होतो, निलेश घायवळ असो किंवा सचिन घायवळ असो, दोघांवरतीही वेगवेगळे आरोप. सचिन घायवळवरती खंडणी वसुली, खून यांसारखे अनेक गुन्हे दाखल आणि त्यामुळे आम्ही त्यांना गन इश्यू करण्यासाठी नकार दिला होता. मात्र त्यांनी त्यांची पावर दाखवली, मंत्रालयाचा दुसरा मजला गाठला. योगेश कदम यांनी आपली पावर दाखवली आणि निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गन इश्यू केली. तो सचिन घायवळ ही फरार. आता चढाओढ म्हणून नेमकं त्याला फरार करण्यामागे कोणाचा हात हा प्रश्न समोर आला. विजय माल्या कसा फरार झाला, विजय माल्याला कोणी फरार केलं. जसं विजय माल्याची एक मुलाखत समोर आल्यानंतर त्यांनी थेट संरक्षण मंत्र्यांचंच नाव घेतलं. आपल्याला फरार करण्यामागे राजनाथ सिंहच होते असा आरोप विजय माल्याने केला. अगदी तशाच पद्धतीनं आता एखादी निलेश घायवळची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि आपण कसं लंडन गाठलं हे समजून घ्यावं लागणार आहे का, समजून घेऊयात की यामध्ये किती मंत्र्यांची विकेट कडू शकते आणि फुटीच्या मार्गावर कोण आहे. महापालिका निवडणुका तोंडावर, आमदारांची अस्वस्थता वाढली आहे. एकात एक नाही आणि बापात लेक नाही अशी परिस्थिती भाजपा, शिंदे आणि अजित पवारांमध्ये सुरू झाली. छगन भुजबळ यांची एका टोकाची भूमिका आहे तर अजित पवारांची दुसऱ्या टोकाची भूमिका आहे. छगन भुजबळ चॅलेंज देऊन सांगतात, आठवा मी शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरेंना सोडून शिवसेनेतून बाहेर का पडलो होतो. मी जे म्हणेल ते मान्य झालं नाही तर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतो. थोडक्यात भुजबळांनी अजित पवार मी तुम्हालाही सोडू शकतो, माझा कोणी बाप नाही हे सांगण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला. एक चेहरा झाला. दुसरा चेहरा समोर येतो तो म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा. चंद्रकांत पाटील काही भाजपातून बाहेर पडणार नाही. मात्र चंद्रकांत पाटील सध्या पुण्याच्या राजकारणामध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करतायत आणि चंद्रकांत पाटील थेट अजित पवारांना क्रॉस जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड असे 2 गड आहेत की ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये चंद्रकांत पाटील ताकद लावताना पाहताय. पुण्याचा पालकमंत्री होण्याची संधी कधीही अजित पवार सोडत नाही.